मुंबईमधील शिवसेनेचे 29 नगरसेवक आज गट नोंदणी करणार होते। मात्र नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये जाऊन हे नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार होते। मात्र अचानक शिवसेनेने आपला प्लॅन बदललाय। शिवसेना नगरसेवकांनी आज गट नोंदणीसाठी जाण्याचा प्लॅन रद्द केलाय। उद्या भाजप आणि शिंदे शिवसेनेचे नगरसेवक एकत्रितपणे प्रवास करतील आणि कोकण भवनामध्ये गटाची नोंदणी करणार आहे असं सध्या कळतंय। सकाळपासूनच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले होते। तसंच ज्या बसनं ते नगरसेवक प्रवास करणार होते ती बस सुद्धा सज्ज होती। मात्र अचानक नगरसेवकांचा प्लॅन रद्द झालाय। त्यामुळे उलटसुलट चर्चा सुद्धा रंगल्या आहेत। मुंबई महापालिकेमधील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या संख्येवरून सुरू असलेल्या चर्चांमुळे भाजप आणि शिवसेना संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। शिवसेना शिंदे गटाचे 29 नवनिर्वाचित नगरसेवक आज एकत्रित कोकण भवनामध्ये स्वतंत्र आपल्या पक्षाची गटनोंदणी करणार होते। मात्र सध्या त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निरोप आलेला आहे की आज कोकण भवनात जायचं नाही, उद्या भाजप आणि आपल्याला एकत्रित प्रवास करत कोकण भवनामध्ये गटनोंदणी करायची आहे। मात्र ऐनवेळी त्यांना हा निरोप देण्यात आलेला आहे। मात्र तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर बाळासाहेब भवनाच्या बाहेर ज्या बसने हे नगरसेवक प्रवास करून कोकण भवनामध्ये नवी मुंबईमध्ये जाणार होते ती बस पूर्णपणे सज्ज आहे। या बसकडे आपण जर पाहिलं तर बसच्या समोरच पक्षाचे 2 झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहे। ड्रायव्हर या बसमध्ये बसलेला आहे, त्याला सुद्धा काही वेळापूर्वीच पक्षाकडून निरोप देण्यात आलेला आहे की आज आपल्याला कुठेही जायचं नाही। याच बसने प्रवास करत पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी, नेते आणि नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते एकत्रित प्रवास करत कोकण भवन गाठणार होते आणि आपल्या पक्षाची स्वतंत्र गटनोंदणी करणार होते। मात्र आता ऐनवेळी हे ठरलेलं आहे की आज आपल्याला जायचं नाही, उद्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक, दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी कोकण भवनामध्ये जाऊन शक्ती प्रदर्शन करतील आणि त्या ठिकाणी जाऊन आपापल्या पक्षाची गटनोंदणी करतील। सध्या हा प्रश्न निर्माण केला जातोय की जर दोन्ही पक्षाचे नेते आणि नगरसेवक एकत्रित जाणार असेल तर मग दोन्ही पक्षाची गटनोंदणी एकत्रित होणार की स्वतंत्र होणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। आज फक्त शिवसेना या पक्षाचीच नगरसेवक जात होते, त्यामुळे हे स्पष्ट होतं की फक्त शिवसेना आपलं एक स्वतंत्र गट स्थापन करणार आहे मुंबई महानगरपालिकेत आणि आपलं एक वेगळं वर्चस्व, वेगळं गट स्थापन करण्याच्या दिशेने ते सध्या वाटचाल करतात। मात्र ऐनवेळी दोन्ही पक्षाच्या म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यामुळे सध्या आज या नगरसेवकांना या ठिकाणीच थांबायचं आहे। बस सज्ज आहे। सकाळपासूनच बाळासाहेब भवनामध्ये त्यांचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते दाखल होत आहेत आणि आता त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलेलं आहे की आज कुठेही जायचं नाही, उद्या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना एकत्रित प्रवास करत कोकण भवनामध्ये जायचं आहे। त्यामुळे आता उद्या हे पाहणं महत्त्वाचं असेल की दोन्ही पक्षाची गटनोंदणी एकत्रित होणार की स्वतंत्र होणार, हा एक मोठा प्रश्न जो आहे तो आता पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।